वेलकम स्टुडंट. इकडे आपण आपला फोर्थ चॅप्टर स्टार्ट करतो आहे. सो फोर्थ चॅप्टर स्टार्ट करण्याच्या पूर्वी आता मी एक सांगेन की आतापर्यंत आपण जो पार्ट घेतला तो थिअरी होता ना, आता सगळं एक्झाम्पलमध्ये असणार. सो इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि ह्याच्यावर मार्क्स इझिली मिळून जातात. कारण एक्झाम्पल म्हटल्यानंतर ट्रिग्नोमेट्री वगैरे असं काय नसणार आहे. फक्त प्रोसेस आपल्याला शेड्यूल करण्यासाठी एक सेकंदांमध्ये किंवा त्यांनी दिलेल्या एक टाईम स्लॉटमध्ये त्या प्रोसेस शेड्यूल करायच्या आहेत. आता प्रोसेस शेड्यूलिंग किंवा CPU शेड्यूलिंग आपण म्हणू शकतो. CPU शेड्यूलिंग का करावं लागतं? आता थोडक्यात तुम्ही डोक्यात घ्या, जर एखादा इव्हेंट तुम्हाला करायचा असेल, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरची फ्रेशर्स पार्टी तुम्ही करता, म्हणजे तुम्ही आता सिनियर झाला तरी तुम्ही फर्स्ट इयरची फ्रेशर्स पार्टी अरेंज केली, तर तुम्ही तो इव्हेंट पूर्ण शेड्यूल केला ना. म्हणजे 4 वाजता सगळ्यांनी गॅदर व्हायचं, हा पर्टिक्युलर हॉल आहे, मग 4 वाजता गॅदर व्हायचं, तर त्याच्या अगोदर सगळी जी तिकडची साफसफाई आणि बाकीचं सगळं डेकोरेशन वगैरे झालं पाहिजे. मग ते जे सगळं आहे ते तुम्ही काय केलात, थोडक्यात शेड्युलिंग केलात, बरोबर ना. म्हणजे जर 4 वाजता आपल्याला पार्टी चालू करायची आहे, फ्रेशर्स पार्टी, तर त्याच्या अगोदर साधारण अर्धा तास तरी सगळं डेकोरेशन वगैरे ओके स्थितीमध्ये असलं पाहिजे. देन सेकंड, तुम्ही आणि काही शेड्यूल केलं तर तिकडे तुम्हाला त्यांना काय खायला द्यायचं आहे ते आणून ठेवलं पाहिजे. देन त्याच्यानंतर कार्यक्रमांचा सिक्वेन्स काय असेल, म्हणजे सर कधी बोलतील, मुलं कधी बोलतील, मग एखादी ॲक्टिव्हिटी, एखादं सिंगिंग वगैरे. आणि 6पर्यंत आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळं 6पर्यंत शेड्यूल करायचं आहे. थोडक्यात तुम्हाला शेड्युलिंगचं महत्त्व माहिती आहे की शेड्युलिंग आपण कशासाठी करतो. मग आता इकडे काय आहे, तसंच आहे, काही वेगळं नाही. CPU शेड्युलिंग म्हणजेच काय आहे, तर तुम्हाला CPUला शेड्यूल करायचं आहे. वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या वाट बघत आहेत CPUची एक्झिक्यूट होण्यासाठी. मग तुम्हाला CPUकडून सगळ्यांचं एक्झिक्युशन करून घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला शेड्युलिंग गरजेचं आहे. म्हणजे वेगवेगळे जे प्रोसेस आहेत ते CPUकडे जाणार आणि वाट बघत राहणार. मग सपोज नंबर ऑफ प्रोसेस असतात, एन नंबर ऑफ प्रोसेस तिकडे, त्याच्यामुळे तुम्हाला शेड्यूल करावं लागतं की तुमचा CPU कधी फ्री असेल. ओके. याचं आणि एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण डॉक्टरकडे जातो ना, तेव्हा जर अपॉइंटमेंट आपल्याकडे असेल तर आपलं काम लवकर होतं, आणि जर नसेल तर आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं. म्हणजे जर डॉक्टर हा जर आपण CPU धरला आणि आपण जर जे आपण डॉक्टरकडे व्हिजिट करायला जातो ते प्रोसेसेस आहेत, तर आपल्याला CPU शेड्युलिंग करावं लागतं. म्हणजे डॉक्टरांची जी काही टाईम स्लॉट्स आहेत ते आपल्याला शेड्यूल करावं लागतं, जेणेकरून आपल्याला त्या त्या टाईममध्ये जाऊन व्हिजिट घेता येईल आणि आपला वेळ फुकट जाणार नाही. ओके. सो ही थोडी छोटीशी थिअरी होती. सो आधी एक्झाम्पल सुरू करण्या अगोदर काही की पॉईंट आहेत की जे ते CPU शेड्युलिंग अल्गोरिदम आपण वेगवेगळे बघणार आहोत. FCFS असेल, राऊंड रॉबिन असेल वगैरे. तर त्याच्या अगोदर काही CPU शेड्युलिंग म्हणजे काय, त्यानंतर क्रायटेरिया म्हणजे काय, तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, असे काय काय पॉईंट नजरेसमोरनं गेले पाहिजेत. ते आता तुमच्या स्क्रीनवरती आहेत. सॉरी. सो आजच्या लेक्चरला आपण हे 4 पॉईंट बघणार आहोत. फर्स्ट इज CPU शेड्युलिंग, सेकंड इज द CPU अँड IO बस सायकल, थर्ड इज द CPU शेड्युलिंग ऑब्जेक्टिव्ह, अँड फोर्थ अँड इम्पॉर्टंट, त्याच्यावरती बऱ्याचदाच क्वेश्चन पडतो, CPU शेड्युलिंग क्रायटेरिया. सो सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्यावरती क्वेश्चन बऱ्याचदा थिअरी पडलेला आहे. सो आपण स्टार्ट करूया. CPU शेड्युलिंग म्हणजे काय, मी आधी वाचतो. अ मेजर टास्क, ओके स्पेलिंग मिस्टेक, ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम इज टू मॅनेज अ कलेक्शन ऑफ प्रोसेसेस. ओके. म्हणजेच काय आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीमचा मेजर टास्क काय आहे, तर मॅनेज करायचं कलेक्शन ऑफ प्रोसेसेस. म्हणजे एन नंबर ऑफ प्रोसेसेस असतात ना, जसं मी आता बोललो. आपण एकटेच डॉक्टरकडे जात नाही, तर आपल्यासोबत व्हिजिट घेणारे आणि असतात. ओके. स्वतः ट्रीटमेंट करून घ्यायला आलेले खूप जणं असतात. सो ऑपरेटिंग सिस्टीमचा मेन टास्क आहे, तर आलेल्या सगळ्या प्रोसेसला मॅनेज करायचं, बरोबर ना. म्हणजे आलेल्या सगळ्या रिसेप्शनिस्ट असतो, तो काय करतो, सगळ्यांना बसवून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला जे डॉक्टरकडे जायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला टोकन नंबर देतो. मग त्याप्रमाणे जर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे की तुम्ही डॉक्टरांकडे व्हिजिट करता, त्या टायमाला तुम्ही ॲज अ प्रोसेस आहात, रिसेप्शनिस्ट ॲज अ ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आणि डॉक्टर ॲज अ CPU आहे. मग रिसेप्शनिस्ट काय करते, तुम्हाला टोकन नंबर देते, किंवा जर तुम्ही अपॉइंटमेंट आणली असेल तर अपॉइंटमेंटप्रमाणे तुम्हाला शेड्यूल करते की याच्यानंतर तुम्ही जा. सो ऑपरेटिंग सिस्टीमचा टास्क आहे मॅनेज करायचं कलेक्शन ऑफ प्रोसेसेस. ओके. देन सेकंड पॉईंट, इन सम केसेस अ सिंगल प्रोसेस मे कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ इंडिव्हिज्युअल थ्रेड. ओके. म्हणजेच काय आहे, सिंगल प्रोसेस मे कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ इंडिव्हिज्युअल थ्रेड. आपण थ्रेड हा टॉपिक याच्या अगोदरच्याच यूट्यूब लेक्चरवरती बघितला. काय होतं, तर थ्रेड इज अ
लाईट वेट प्रोसेस असं आपण म्हटलेलं, बरोबर ना. मग कधी कधी सिंगल प्रोसेस हा सेट असतो त्या थ्रेडचा. Okay, then next, in both situation, a system with a single CPU or multiprocessor system with a fewer CPU can process has to divide CPU time among the different process or thread. Okay, त्याच पॉईंटचं एक्सप्लेनेशन आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज CPU शेड्युलिंग. ओके, म्हणजे याला CPU शेड्युलिंग म्हणतात. आता CPU शेड्युलिंग म्हणजे काय हे बऱ्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन झालेलं आहे. ॲक्च्युली त्यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे, तरी पण जितकं जमतं आहे तितकं आपण सोपं करून बघितलं आहे. ओके, मग आता आपण नेक्स्ट स्लाईडला जातो आहे. जो आपला नेक्स्ट पॉईंट होता, कुठला पॉईंट होता, दॅट इज ओके CPU अँड IO बस सायकल. ओके, इम्पॉर्टंट आहे. इकडे बघा, CPU अँड IO बस सायकल. आधी मला सांगा आपलं शेड्युलिंग कसं चालतं, जे आपण बघितलेलं कोणकोणते क्यू होते. पहिल्यांदा आपला क्यू ओके, पहिल्यांदा आपला जो रॅममध्ये आहे, तो रॅममध्ये आपण वेगवेगळ्या प्रोसेसेस टाकतो, बरोबर ना. मग रॅममध्ये टाकलेली प्रोसेस ही इज रेडी फॉर एक्झिक्युशन आणि कोणासाठी वेटिंग करते आहे, CPUसाठी. मग रॅममधली प्रोसेस जी रेडी फॉर एक्झिक्युशन आहे त्याला जेव्हा CPU भेटतो तेव्हा ती रनिंग स्टेटमध्ये असते, बरोबर ना. आणि रनिंग झाल्यानंतर ती जर तिला इनपुट आउटपुट ऑपरेशन करायचं असेल तर इनपुट आउटपुट क्यूमध्ये जाते. ओके, त्यावेळेला CPU आपला फ्री असतो. ओके, तो भाग जरा बाजूला ठेवूया आपण. आपल्याला फक्त त्या प्रोसेसकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, आपण कुठपर्यंत होतो, माझी प्रोसेस रॅममध्ये आली, रॅममधनं तिला CPU भेटला, रनिंग स्टेटमध्ये गेली, रनिंग स्टेटमधनं ती इनपुट आउटपुट स्टेपमध्ये गेली, इनपुट आउटपुट तिचं ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर ती परत आली. एवढा सिनरिओ जरा डोळ्यासमोर ठेवा, जेणेकरून मी आता जो काय पॉईंट सांगणार आहे CPU आणि IO बसचा तो तुम्हाला एक्सप्लेन होईल. ओके, बघा फर्स्ट पॉईंट, द प्रोसेस ड्युरिंग एक्झिक्युशन अंडरगोज 2 phases, CPU बस्ट अँड IO बस्ट. ओके, म्हणजे प्रोसेस आपल्या एक्झिक्युशनच्या अगोदर 2 फेजमध्ये जाते. फर्स्ट कुठला आहे, CPU बस्ट आणि दुसरा IO बस्ट. व्हेन प्रोसेस इज ॲलोकेटेड CPU अँड द रिसोर्स इज एक्झिक्युटिंग, धिस इज CPU बस्ट फेज ऑफ द प्रोसेस. बघा, द प्रोसेस इज ॲलोकेटेड CPU म्हणजेच काय आहे, जेव्हा आपल्या प्रोसेसला CPU भेटतो. ओके, म्हणजेच काय आहे, म्हणजे तुमची प्रोसेस आतापर्यंत वेट करत होती CPUसाठी, ती त्या रांगेत राहून वेट करते आहे, क्यूमध्ये राहून वेट करते कधी आपल्याला CPU भेटेल आणि कधी आपण एक्झिक्युशन स्टार्ट करणार. मग जेव्हा त्याला CPU भेटतो आणि एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होते, धिस इज द CPU बस्ट फेज. ओके, मग CPU बस्ट फेज म्हणजे काय आहे, एखाद्या प्रोसेसला एक्झिक्युशनसाठी CPU भेटतो आणि त्याचं एक्झिक्युशन चालू होतं, त्याला आपण CPU बस्ट फेज म्हणणार. ओके, सो CPU बस्ट फेज तुम्हाला क्लिअर झाला आहे. आता इनपुट आउटपुट फेज म्हणजे काय ते बघूया. इनपुट आउटपुट बस्ट फेज म्हणजे काय ते बघूया. वेन अ प्रोसेस वेट फॉर सम इनपुट आउटपुट ऑपरेशन ऑर सम अदर टास्क टू बी कम्प्लिटेड, दिस इज द IO बस्ट फेज ऑफ द प्रोसेसेस. म्हणजेच काय आहे, सपोज जर तुमची प्रोसेस CPUकडे गेली, CPU त्याला एक्झिक्यूट करतो आहे आणि एक्झिक्यूट करता करता तुम्हाला इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी काही हार्डवेअरची गरज आहे. मग तेव्हा काय होणार, तुमची इनपुट आउटपुट फेज चालू होणार, कारण तुम्ही वेट करणार ना काही इनपुट आउटपुट हार्डवेअरचा किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसचा. सो तेव्हा IO बस्ट फेज चालू असते तुमच्या प्रोसेसची. तर कळली तुम्हाला इनपुट आउटपुट फेज आणि बस फेज आणि CPU बस फेज म्हणजे काय ते. CPU बस फेज म्हणजे काय आहे, तर तुमची प्रोसेस जेव्हा वेट करत असते, जेव्हा एक्झिक्युशनसाठी रेडी असते आणि ज्यावेळी तुम्हाला CPU भेटतो त्या टाईमला CPU एक्झिक्युशन चालू असतं, ती जी फेज आहे आपली CPU बस फेज. आणि IO बस फेज कुठली, जेव्हा तुमचा जेव्हा तुमची प्रोसेस एखाद्या इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी वेट करत असते, इट इज अ IO बस फेज. ओके, आता महत्त्वाचं काय आहे इकडे, तर CPU अँड इनपुट आउटपुट बस सायकल म्हणजे काय आहे. सिम्पल आहे, आपण जिकडनं स्टार्ट केलं ना आणि जिकडनं एंड केलं तिकडे आपली या क्वेश्चनचा आन्सर मिळणार. बघा आता, द एक्झिक्युशन ऑफ प्रोसेस कन्सिस्ट ऑफ ॲन अल्टरेशन ऑफ CPU बस्ट अँड IO बस्ट. अ प्रोसेस बिगिन अँड एंड विथ CPU बस्ट. बरोबर आहे ना, तुमची प्रोसेस CPUकडे आली, ती सध्या एक्झिक्यूट होते आहे, त्यानंतर इनपुट आउटपुट त्याला डिव्हाइसची गरज लागली, मग इनपुट आउटपुट डिव्हाइसचं
काम करून म्हणजे जे काय त्याला गरज होती ती त्याची गरज पूर्ण करून ती परत सी पी यूकडे येणार ना पुढच्या एक्झिक्युशनसाठी. ही जी सायकल आहे ना त्याला आपण काय म्हणतो, सी पी यू इनपुट आउटपुट बस सायकल. म्हणून बघा इकडे प्रोसेस बिगिन अँड एंड विथ सी पी यू बस. ओके, सी पी यू बस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रोसेस अंडर दी एक्झिक्युशन आहे. मग प्रोसेस तुमची स्टार्ट झाली तेव्हा सी पी यूच्या अंडर एक्झिक्युशनला होती, त्याचप्रमाणे प्रोसेस एंड झाली तेव्हा पण सी पी यूच्या एक्झिक्युशनच्या अंडर आहे. मग ही जी पूर्ण फेज आहे, ही जी पूर्ण सायकल आहे, इट इज कॉल्ड एज सी पी यू अँड आय ओ बस सायकल. म्हणून इकडे बघा काय म्हटलं आहे, प्रोसेस बिगिन अँड एंड विथ सी पी यू बस्ट. इन बिटवीन सी पी यू ॲक्टिव्हिटी इज सस्पेंडेड व्हेनेवर अँड आय ओ ऑपरेशन इज नीडेड. सो जेव्हा इनपुट आउटपुट ऑपरेशन आपल्याला पाहिजे असतं तेव्हा चालू म्हणजे ज्या प्रोसेसचं एक्झिक्युशन चालू आहे ती प्रोसेस सस्पेंड केली जाते. का सस्पेंड केली जाते? कारण त्या प्रोसेसला तिकडनं इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसची गरज आहे. सो तो वेट करणार. ओके, सो आय एम क्लिअर. मी परत एकदा क्लिअर करतो. फर्स्ट इज सी पी यू बस सायकल म्हणजे काय, जेव्हा तुमची प्रोसेस एक्झिक्युशनसाठी रेडी असते, जेव्हा त्याला सी पी यू भेटतो आणि जेव्हा ती अंडर एक्झिक्युशन होते, इट इज कॉल्ड एज सी पी यू बस सायकल. अँड व्हॉट इज आय ओ बस सायकल? वेन युअर प्रोसेस इज वेटिंग फॉर सम इनपुट आउटपुट इव्हेंट. म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोसेसला एखाद्या इनपुट आउटपुट डिव्हाइसची गरज असते एखाद्या कामासाठी इनपुट आउटपुटच्या, त्या टाईमला तुमची प्रोसेस काय करते, वाट बघते. ओके, दिस फेज इज कॉल्ड ॲज आय ओ बस सायकल, आय ओ बस फेज. ओके, आणि इनपुट आउटपुट आणि सी पी यू बस सायकल म्हणजे काय आहे, तर या पूर्ण एका मोशनला किंवा या पूर्ण आपण सर्कलला एक सायकल बोलू शकतो. आता कुठली, तर जेव्हा तुमची प्रोसेस अंडर एक्झिक्युशन असते त्या टाईमला त्याला एखाद्या इनपुट आउटपुट डिव्हाइसची गरज लागते आणि जेव्हा इनपुट आउटपुट डिव्हाइस त्याला मिळतं तेव्हा ती परत सी पी यूकडे येते आणि त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होतं. इट इज कॉल्ड ॲज सी पी यू अँड इनपुट आउटपुट बस सायकल. सो क्लिअर, बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं गृहीत धरतो आणि पुढे जातो आहे. नेक्स्ट आहे सी पी यू शेड्युलिंग ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय आहे, आपल्या सी पी यू जर शेड्युलिंग करायचं असेल तर सी पी यू शेड्युलिंगचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत, क्रायटेरिया आपण मग बघूया. ऑब्जेक्टिव्ह आधी बघूया. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर मॅक्झिमम सी पी यू युटिलायझेशन. मी आधीही बोललेलो की ऑपरेटिंग सिस्टीम ह्या सब्जेक्टमध्ये आपण एकच शिकणार आहोत की सी पी यूला काहीही होऊन दे पण सी पी यूला शांत बसायला द्यायचं नाही. ओके, म्हणजे सी पी यू आयडल राहायला नाही पाहिजे. सी पी यूला सतत काम करायला द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो थ्रूपुट मिळणार आहे, ओके, थ्रूपुट म्हणजे काय ते कळेल आता, जेणेकरून आपल्याला जे परफॉर्मन्स मिळणार आहे आपल्या पी सीचा तो वाढवायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज मॅक्झिमम सी पी युटिलायझेशन. म्हणजे सी पी युटिलायझेशन मॅक्सिमम झालं पाहिजे. हा सी पी यू शेड्युलिंगचा क्रायटेरिया आहे, हा सी पी यू शेड्युलिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड काय आहे, मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अदर रिसोर्सेस लाईक डिस्क प्रिंटर. त्याचप्रमाणे अदर जे रिसोर्सेस आहेत जे तुम्ही सी पी यूला जॉईन केलेले आहेत त्यांचा पण युटिलायझेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे. थर्ड, मॅक्झिमम थ्रूपुट. ओके, व्हॉट इज थ्रूपुट? तर थ्रूपुट म्हणजे काय, तर नंबर ऑफ जॉब कंप्लीट पर युनिट टाईम. म्हणजे नंबर ऑफ जॉब एका पर युनिट टाईमला होत आहेत ते मॅक्स आऊट करायचे आहेत आपल्याला. ओके, म्हणजे आपण जर असं म्हटलं की एका सेकंदाला माझे 10 जॉब कंप्लीट होत आहेत तर तो आपला थ्रूपुटचा रेट झाला, तर तो आपल्याला वाढवायचा आहे. ओके, मी एक्झाम्पलसाठी बोललो, साधारण तुम्हाला आयडिया आली असेल थ्रूपुट म्हणजे काय. सो इट इज अ नंबर ऑफ जॉब कंप्लीटेड पर युनिट टाईम. म्हणजे किती जॉब तुमचे पर युनिट टाईपला कंप्लीट होणार आहेत त्याला आपण थ्रूपुट बोलतो. हे थ्रूपुट आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजे थ्रूपुट वाढलं की परफॉर्मन्स वाढला. देन सेकंड फोर्थ मिनिमाइज वेटिंग टाईम. ओके, म्हणजे काय, वेटिंग टाईम मिनिमाइज करायचं आहे. म्हणजे सपोज एका लाईनीत जर आपल्याला 5 प्रोसेस आहेत आणि 5 प्रोसेसरची वाट बघतात की कधी हा आम्हाला सर्व करतो आहे, कधी आपल्याला सी पी यू भेटतो आहे. मग त्या टाईमला जर P1 प्रोसेस असेल आणि ही P1 प्रोसेस जर 50 सेकंदांची असेल आणि बाकीचे राहिलेले चारही म्हणजे P2 P3 P4 आणि P5 हे चारही फक्त 1-1 सेकंदांचे असतील, तर ह्यांना स्वतःचा 1 सेकंद एक्झिक्यूट करण्यासाठी P1च्या 50 सेकंदांची वाट बघावी लागेल. मग त्यावेळी आपण काय म्हणू शकतो की बाकीचे सगळे जे आहेत प्रोसेस ते स्टार्वेशनमध्ये जातील. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला शेड्यूल करण्याची गरज आहे. म्हणजे आपण असं करू शकतो ना, P1 प्रोसेस आहे ती 2 सेकंद आधी रन करूया, मग P2 2 सेकंड, मग P3 2 सेकंड, मग P4 2 सेकंड, मग P5 2 सेकंड, असं करू शकतो. मग जे आपापल्या नीडप्रमाणे आपापल्या जितक्या गरजा आहेत त्याप्रमाणे आपला टाईम स्लॉट घेऊन आपलं काम करतील, म्हणजे कोण स्टार्वेशनमध्ये राहणार नाही.
सो वेटिंग टाईम जो आहे तो मिनिमाइज करायचा आहे आणि मिनिमाइज करण्यासाठी आपण वेगवेगळे शेड्यूलिंग अल्गोरिदम वापरणार आहोत. लास्ट इज मिनिमाइज टर्न अराउंड टाईम. ओके, आता टर्न अराउंड टाईम म्हणजे काय आहे तर वेटिंग टाईम प्लस कम्प्युटेशन टाईम प्लस आय ओ टाईम. म्हणजे आता क्लिअर बोलतो आहे बघा, मगाशीच आहे, तुमची एखादी P1 प्रोसेस आहे ती एक्झिक्युशनसाठी रेडी आहे. ओके, पण त्याला CPU भेटत नाही आहे. एक्झिक्युशनसाठी रेडी आहे पण त्याला CPU भेटत नाही. इट इज युअर वेटिंग टाईम. हा तुमचा वेटिंग टाईम आहे. प्लस कम्प्युटेशन टाईम म्हणजे आता अंडर एक्झिक्युशन आहे, म्हणजे आता त्याला CPU भेटला आहे पण एक्झिक्युशनसाठी किती टाईम लागतो आहे. इट इज युअर कम्प्युटेशन टाईम आणि प्लस IO टाईम. म्हणजे त्याच्यानंतर तुमची प्रोसेस एक्झिक्यूट होत होती त्या टाईमला तुम्हाला, म्हणजे तुमच्या प्रोसेसला एक इनपुट आउटपुट डिव्हाइसची गरज लागली. मग त्याच्यासाठी तुम्ही वाट बघितलात आणि प्लस इनपुट आउटपुट ऑपरेशन कॅरी करण्यासाठी जो वेळ लागला, इट इज नथिंग बट युअर IO टाईम. सो ह्या सगळ्यांचं कलेक्शन इज इक्वल टू युअर टर्न अराउंड टाईम. आणि तो टर्न अराउंड टाईम आपल्याला मिनिमाइज करायचा आहे. कारण माझ्या आताच्या एक्सप्लेनेशनवरनं तुम्हाला कळलं असेल की जर वेटिंग टाईम प्लस कम्प्युटेशन टाईम आणि प्लस IO टाईम जर कमी असेल तर आपला टर्न अराउंड टाईम कमी असणार. कारण इट इज नथिंग बट द सम ऑफ वेटिंग टाईम, कम्प्युटेशन टाईम आणि IO टाईम. ओके, सो दिस इज अवर CPU शेड्युलिंग ऑब्जेक्टिव्ह. अँड लास्ट स्लाईड जी इम्पॉर्टंट आहे, याच्यानंतर आपले एक्झाम्पल चालू होतील की CPU शेड्युलिंग क्रायटेरिया आहे. काय आहे नक्की क्रायटेरिया? ओके, आता क्रायटेरिया क्रायटेरिया शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आता जर इझिली सांगायला गेलं तर तुम्ही जेव्हा इकडनं पासआउट होणार किंवा तुम्ही जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडाल त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या जॉबचे फॉर्म भराल किंवा वेगवेगळ्या जॉबसाठी ॲप्लिकेशन द्याल स्वतःच. पण तिकडे काय काय क्रायटेरिया असतो ना की बाबा एकही केटी नसली पाहिजे, प्रत्येक सेममध्ये डिस्टिंक्शन असलं पाहिजे, किंवा 10वीत इतके मार्क असले पाहिजे, 12वीत इतके मार्क असले पाहिजे. दिस इज क्रायटेरिया. सो त्याप्रमाणे शेड्युलिंगचा क्रायटेरिया काय असणार तो बघा. फर्स्ट आहे CPU युटिलायझेशन. म्हणजेच काय, CPU मस्ट बी ॲज बिझी ॲज पॉसिबल इन अ परफॉर्मिंग डिफरंट टास्क. आता CPU युटिलाइज झालं पाहिजे हे मी बोललेलोच आहे, त्याच्यामुळे हा आपला फर्स्ट क्रायटेरिया, याच्याबद्दल जास्त काय सांगत नाही. सेकंड थ्रूपुट, याच्याबद्दल पण आपलं बोलणं झालं आहे तरी वाचतो. द नंबर ऑफ प्रोसेसेस एक्झिक्यूट इन अ स्पेसिफिक टाईम पिरियड इज कॉल्ड एज थ्रूपुट. देन थर्ड इज अ टर्न अराउंड टाईम. हे पण आपण बघितलं आहे. द अमाऊंट ऑफ टाईम दॅट इज नीडेड टू एक्झिक्यूट अ प्रोसेस इज कॉल्ड एज टर्न अराउंड टाईम. द नेक्स्ट वेटिंग टाईम. म्हणजेच काय, द अमाऊंट ऑफ टाईम द प्रोसेस हॅज टू वेट इज कॉल्ड एज वेटिंग टाईम. म्हणजे किती वेळ तुमची प्रोसेस वाढ बघत होती CPUच्या CPU त्याला मिळण्यासाठी, CPUच्या ॲलोकेशनसाठी. आणि रिस्पॉन्स टाईम म्हणजेच काय आहे तर द अमाऊंट ऑफ टाईम बिटवीन अ रिक्वेस्ट इज सबमिटेड अँड द फर्स्ट रिस्पॉन्स इज प्रोड्यूस इज कॉल्ड एज रिस्पॉन्स टाईम. म्हणजेच काय आहे, तुमची प्रोसेस तुमच्या रॅममध्ये आली आहे आणि त्याने CPUसाठी रिक्वेस्ट केली. CPUसाठी रिक्वेस्ट केल्यापासून त्याला CPU मिळेपर्यंत, CPUचा फर्स्ट रिस्पॉन्स मिळेपर्यंत जो वेळ असतो त्याला आपण काय म्हणतो, रिस्पॉन्स टाईम म्हणतो. सो हे आपले शेड्युलिंग क्रायटेरिया आहेत आणि थोडे आहेत पण इम्पॉर्टंट आहेत, ते बाजूला काढले आहेत. ओके, सो हा आपला CPU शेड्युलिंगबद्दल सगळं काय होतं, शेड्युलिंगची गरज काय आहे, CPU आणि IO बस सायकल काय आहे, देन CPU शेड्युलिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि शेड्युलिंग क्रायटेरिया काय आहे. ओके, सो हा जो आपला वर्कफ्लो आहे, म्हणजे हा जो आपला आता फ्लो चाललेला आहे स्टडीचा, त्याला कंटिन्यू राहा तुम्ही. कारण याच्यानंतर आपण FS चालू करणार आहोत. फर्स्ट कम फर्स्ट सर्व जी शेड्युलिंग अल्गोरिदम आहे तो चालू करणार आहोत. त्याच्यानंतर मग त्याच्यावर डिपेंड असे वेगवेगळे राऊंड रॉबिन वगैरे वगैरे जे प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्हमध्ये जे येतात ते चालू करणार. सो त्याच्यामुळे लेक्चरमध्ये कायम राहा आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बघत गेलात तर बरं आहे. कारण एक टाईम असा येतो की अल्गोरिदम साधारण 7 ते 8 आहेत आणि त्या वेळेला कधी कधी कन्फ्यूज व्हायला होतं. म्हणजे FCFS आपण दुसऱ्यामध्ये टाकतो किंवा राऊंड रॉबिन तिसऱ्यामध्ये टाकतो, कारण नॉन प्रिमिटिव्ह आणि प्रिमिटिव्हमध्ये गोंधळ होतो. सो प्रत्येक लेक्चर अटेम्प्ट करा आणि सिक्वेन्सने अटेम्प्ट करा, ज्या सिक्वेन्समध्ये मी लेक्चर टाकत जाईन त्या. ओके, सो थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पलपासून स्टार्ट करूया. थँक्यू सो मच.